सर्वांचं लक्ष बोर्डकडे पाहिजे बेटा. आपण प्राणी वर्गीकरणाचा चॅप्टर सुरू केला होता. त्यामध्ये बरेच टॉपिक्स आपण डिस्कस केलेले आहेत. यावरती 2 लेक्चर्स आपण ऑलरेडी बनवलेले आहेत, जे की तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला लिंक सुद्धा मी सेंड केलेली आहे. आपण पाहिलं होतं लास्ट सेशनमध्ये प्राणी सृष्टीचा जो काही चार्ट बघितला होता आपण, हा कोणाला समजला नसेल, सर्वांना समजले का? हां, लक्ष असू द्या, सेशन सुरू होते आता. सर्वांचं परत एकदा अचिव्हर्स करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आपण आज शिकतोय रंध्रीय संघातील प्राणी. रंध्रीय संघ तुम्हाला सांगितला होता. रंध्रीय संघातील प्राणी फायलम पोरिफेरा हे प्राणी हे कसे असतात? साध्या प्रकारचे असतात. हे प्राणी सर्वांत साध्या प्रकारचे असतात. हे पेशीस्थर म्हणलं होतं ना मी तुम्हाला, पेशीस्थर रचना यांची असते. हे प्राणी साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज असं म्हणतात. ॲज लाईक अ स्पॉन्जला. स्पॉन्जला हा प्राणी हा रंध्रीय संघातील प्राणी आहे. आणि रंध्रीय संघातील प्राणी हे शरीराने साध्या प्रकारचे असतात. त्यांच्या शरीरावर असंख्य असे छिद्र असतात. ॲज लाईक अ वडापाव. वडापाव खातायत ना सर्वजण, त्या पावामध्ये सुद्धा असंख्य प्रकारचे काय असतात? छिद्र असतात. लाईक अ स्पंज सारखे प्राणी असतात हे. आणि त्या छिद्रांना आपण ऑस्ट्रिया किंवा ऑस्कुला सुद्धा म्हणतो. जे काही छिद्र आहेत छोटे छोटे, ह्या छिद्रांना आपण ऑस्क्युला किंवा ऑस्ट्रिया असं म्हणत असतो. ठीक आहे, सर्वांना समजत असेल. हे जलवासी प्राणी असून त्यांतील बहुतेक प्राणी हे समुद्रात, तर गोड्या पाण्यात सुद्धा काही प्राणी आढळतात. समुद्रामध्ये म्हणजे हे प्राणी सगळे पाण्यामध्ये आढळणारे प्राणी आहेत. बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर हे असममित आहे. आपण पाहिलं होतं स्पंज सारखे दिसणारे प्राणी मागच्या लेक्चरमध्ये बघितले आपण. स्पंज सारखे दिसणारे जेवढे काही प्राणी आहेत हे सगळे कसे आहेत? असममित शरीराचे आहेत. असममित शरीर तुम्हाला समजले का? असममित शरीर म्हणजे त्यांचे कितीही जरी तुकडे केले तर ते समान शेपचे, समान आकाराचे तुकडे त्याचे होणार नाहीत. समान आकाराचे, समान अवयव त्याचे डिवाइड होणार नाहीत. ठीक आहे बेटा? त्या शरीराला म्हणतो आपण असममित शरीर. म्हणजे यांचं शरीर हे असममित आहे. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. कशा पेशी असतात? कॉलर पेशी असतात. आणि त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करत असतात. जे काही पहा, ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये कॉलर पेशी असतात त्यांच्या मदतीने प्राणी हे पाण्याला प्रवाहित करत असतात. जसं की तुम्हाला माहिती आहे, चहामध्ये जर समजा आपण पाव बुडवला ना, काय होईल रे बेटा? चहा सगळा काय करतील? ते ॲब्झॉर्ब करून घेतील, शोषून घेतील. ठीक आहे, म्हणजे ह्या कॉलर पेशी त्यासारख्याच कॉलर पेशी काय असतात? ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये असतात स्पॉन्जिलाच्या, जेणेकरून त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये हे पाणी प्रवाहित होत असतं. ठीक आहे, आपण शिकतोय रंध्रीय प्राणी संघातील प्राणी. ओके, एवढं लक्षात असू द्या. हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने
त्यांच्या प्रचलन होत नाही, त्यांच्यामध्ये त्याने एकदम असं कॉम्पॅक्ट असल्यासारखं आहेत. मला सांगा एखादा पाव वगैरे त्यानं एकमेकांसोबत जॉईंटच आहे ना पूर्ण भाग, त्यामुळं त्यानं हालचाल करू शकतं का? नाही. अशा पद्धतीने हे प्राणी असतात. त्याने अजिबात कसल्याही प्रकारे हे हालचाल करू शकत नाहीत. त्यामुळं आपण त्याला म्हणतो एका जागेवरच राहतात ते, त्यामुळं आपण म्हणतो स्थानबद्ध प्राणी. स्थानबद्ध प्राणी समजते तुम्हाला सर्वांना? तर बघा, ह्यांच्या स्पंजसारख्या शरीरास कंटिकांचा, शुकिकांचा तसंच किंवा स्पॉन्जच्या तंतूचा आधार असतो. म्हणजे ह्यांना कसले हाडं वगैरे आहेत का? यांना हाडं वगैरे आहेत का? नाही बेटा. म्हणजे याचा अर्थ ह्यांच्या शरीराला जे काही त्याचे दोरे वगैरे मध्ये पाव उघडल्याच्या नंतर बघा, वडापाव ज्यावेळेस तुम्ही कट करता मधून, पाव मोठा असतो तो जर ज्यावेळेस कट करता त्यावेळेस त्याच्यामधून असं थ्रेड लाईक दोऱ्यासारखं असे काय असतात स्पंज तयार झालेले असतात आणि ह्या स्पंजच्या आधारेच पाव काय करतो? फुगतो. ठीक आहे. लाईक ढोकळा सर्वांनी खाल्ला असेल. ढोकळासुद्धा कसा असतो? स्पंजी असतो ना, स्पंजी असतो. तो सुद्धा फुगण्यासाठी त्याच्या बॉडीला स्टेबल ठेवण्यासाठी कशाचा आधार घेत असतो? स्पॉन्जच्या तंतूचा आधार घेत असतो. आणि त्यांना कसल्याही प्रकारचे कंटिका, ह्या कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. ह्यांचे जे कंटिका आहेत आधाराच्या, आधार घेण्यासाठी हे कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेले असतात. ठीक आहे. आता यांच्या शरीरामध्ये गेलेल्या पाण्यातील लहान सजीव हे पोषक द्रव्यांचे भक्षण करतात. यांच्या शरीरामध्ये जे काही पाण्याचे पाण्यामध्ये लहान सजीव जे गेलेले आहेत हे त्याने पोषक द्रव्य म्हणून भक्षण करत असतात. आणि ऑस्टिया नावाच्या जे काही छिद्र आहे, आपण बघितलं होतं, ऑस्टिया नावाचे जे काही छिद्र आहेत असे छोटे छोटे, ओके, या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि आस्कुला नावाच्या छिद्राद्वारे बाहेर सोडले जाते. इथे एक पॉईंट मेन्शन करा बेटा. ऑस्टिया नावाचे जे छिद्र आहे यामधून शरीरामध्ये पाणी घेतलं जातं आणि ऑस्कुला नावाच्या छिद्रातून पाणी शरीराबाहेर सोडलं जातं. म्हणजे त्यांची सिस्टीम जी आहे ह्या दोन छिद्रातून काम करत आहे. ठीक आहे. त्यांचे प्रजनन हे मुकुलायन आणि अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होत असते. यांचे मुकुलायन अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होत असते. त्याचबरोबर त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पुनरुद्भवन क्षमता असते. म्हणजे रिजेनरेशन कॅपॅसिटी माहिती आहे तुम्हाला? म्हणजे पहा, समजा एखाद्या पालीचं शेपूट वगैरे तुटलेलं असेल तर ते पुनर्भवन होते, पुनरुद्भवन होते. म्हणजे याचा अर्थ काय? रिजेनरेट होत असते ना, म्हणजे परत परत ते शेपूट येतं. ठीक आहे. जसं की प्लॅनेरियाला सुद्धा आपण कट केला असता प्लॅनेरिया परत पुनरुद्भवन करतो. ठीक आहे. रावणाचं मुंडकं बेटा, रामानं बाण मारल्याच्या नंतर मुंडकं त्याचं कापलं गेलं होतं. ठीक आहे. त्याचं दुसरं मुंडकं यायचं, बहुतेक त्याच्यामध्ये सुद्धा पुनरुद्भवन क्षमता असू शकते. ठीक आहे. उदाहरणे सायकॉन, इस्पॉन्जियस, ओके, जो की आपण ह्या इस्पॉन्जिया या स्पंजसारखा वापर करत होतो, जुन्या काळामध्ये करायचे. ठीक आहे. हायलोनेमा, युप्लेक्टिला तसंच इत्यादी असे जे काही प्राणी आहेत हे सगळे प्राणी हे रंध्रीय प्राणी संघामध्ये येतात. रंध्रीय प्राणी संघ समजला असेल सर्वांना? तर आपण पाहतोय त्याच्यानंतरचा जो काही संघ आहे तो कोणता आहे? सिलेंटेराटा. आपण याला निडारिया सुद्धा म्हणतो. आता तुम्हाला लगेच लक्षात येत असेल, कालचे जे 2 सेशन झालेले आहेत खूप महत्त्वाचे होते, बरोबर आहे? आणि तुम्हाला लगेच लक्षात येत असेल ह्या प्राण्यांचे जे वर्गीकरण आहे. आता मला सांगा, यामध्ये सममिती कशी आहे रे? सममिती कशी दर्शवते? यामध्ये सममिती कशी दर्शवतात?
ठीक आहे. बघा आर्य सममिती आहे का काय आहे. ठीक आहे, बघूयात आपण. या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. एक दंडाकृती परत वरी छत्रीच्या आकारासारखा सुद्धा असतो. लाईक ओके, हे काय आहे, हे ना म्हणतंय हे दंडाकृती सुद्धा आहे आणि वरी आकारासारखा सुद्धा आहे. ठीक आहे, दंडाकृती शरीर असेल तर त्याला बहुशुंडक असं म्हणतो आपण. ह्याला काय म्हणतो, बहुशुंडक असं म्हणतो. छत्रीच्या आकाराचं जर शरीर असेल तर त्याला आपण छत्रिक असं म्हणतो. ठीक आहे, असे वेगवेगळे प्राणी ह्या सिलेंटेराटा किंवा निडार या प्राणी संघामध्ये आढळतात. ठीक आहे, परत हे बहुतेक समुद्रामध्ये आढळतात. बहुतेक म्हणजे हे जास्तीत जास्त प्राणी जे आहेत हे समुद्रामध्ये वास्तव्यास राहतात. तसंच काही मोजके प्राणी तेवढ्या कुठे असतात, गोड्या पाण्यात असतात बेटा. परत बघा शरीर यांचे कसे आहे, आर्य सममित आहे. आत्ताच म्हणलं मी तर तुम्हाला आर्य सममित माहिती आहे का तुम्हाला. आर्य सममित किंवा द्विस्तरी सुद्धा असते. ठीक आहे, द्विस्तरी सुद्धा असते. यांच्या मुखाभोवती दंश पेशीयुक्त शुंडके असतात. लाईक टेंटॅकल्स. दंश पेशी म्हणजे हे काही टेंटॅकल्स आहेत बेटा, शुंडक म्हणतो आपण याला. ठीक आहे, हे शुंडके काय करतात, जे काही जवळ येणारे कीटक आहेत त्याचं भक्षण करण्याचं काम करतात. त्याचं भक्षण करण्याचं काम करतात. मग ह्याने जगायचं कसं, काहीतरी खावं लागतील ना. ठीक आहे, हे प्राणी काय करतात, भक्षण करून वगैरे जे काही मटेरियल आहे, फ्लुइडी सबस्टन्सेस म्हणा, हे ते ह्या गोष्टी त्याने खातात. परत शुंडकांचा उपयोग हा भक्ष्य पकडण्यासाठी होत असतो. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, ह्या शुंडकांचा उपयोग हा भक्ष्य पकडण्यासाठी होत असतो. तर दंश पेशी ज्या आहेत त्यांच्या हा भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात. जे काही भक्ष्य त्याने गिळंकृत केलेत, जे काही भक्ष्य पकडले आहेत, ह्या भक्ष्याच्या शरीरामध्ये जे काही शिकार म्हणा वाटलं तर, जे काही शिकार त्याने केलेले आहे त्या शिकारीच्या शरीरामध्ये विष सोडण्याचं काम करतात. जेणेकरून तो भक्ष्य, तो शिकार हा मरण पावल, मृत होईल. ठीक आहे, मृत झाल्याच्या नंतर त्यांचा संरक्षणासाठी सुद्धा उपयोग केला जातो. म्हणजे जे काही टेंटॅकल्स होते, जे काही शुंडके होते, त्या शुंडक्यांचा वापर हा कशासाठी केला जातो, प्रोटेक्शनसाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी केला जातो. म्हणजे जवळ जर समजा एखादा दुसरा ऑर्गॅनिझम येत असेल ह्याच्यावर अटॅक करायला, तर ह्यानं काय करतो, डिशूम. ओके, अशा पद्धतीनं ह्याचे शुंडकांचा वापर करत असतो. उदाहरण जलव्याल म्हणजे हायड्रा म्हणतो आपण त्याला, हायड्रा स्पेसिस, जलव्याल, सी ॲनिमोन, असे बरेच असे काही एक्झाम्पल आहेत जे की निडारिया किंवा सिलेंटेराटा या संघामध्ये येतो. ठीक आहे, बघा काही एक्झाम्पल्स आहेत, दिसतो का छत्रीसारखं वगैरे म्हणलेलं. ओके, इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल हा प्राणी संघ कसा आहे, समजला असेल. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला माहीत आहे का बघूयात. आंघोळीचा जो स्पंज आहे हा साधारणपणे गोलाकार प्राणी आहे. बेटा आपण प्लास्टिकचे यूज करतोय. ठीक आहे, आपण जे सध्या यूज करतोय ते सगळे कसे आहेत, प्लास्टिकचे आहेत. समजू नका की आपण प्राण्याने आंघोळ करतोय, नाही, तसं नाही. हे गोलाकार प्राणी आहे. याचे शरीर हे प्रामुख्याने स्पॉन्जिन नावाच्या प्रथिनांच्या तंतूने बनलेले असल्याने त्यामध्ये जलधारण क्षमता, माहिती आहे ना तुम्हाला स्पंजमध्ये. बघा स्पंज कधी पाटी पुसायला वगैरे वापरलात का तुम्ही, त्याच्यामध्ये पाणी ही होल्ड करण्याची कॅपॅसिटी जास्त असते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. ठीक आहे, आणि हे पूर्वीच्या काळामध्ये, आता वापरतायत का तुम्ही, बघा कोण वापरत असेल तर. ठीक आहे, हे पूर्वीच्या काळामध्ये आंघोळीसाठी याचा वापर करायचे, म्हणजे अंग स्वच्छ धुण्यासाठी वगैरे. ठीक आहे, तसेच
लोड तक्के बनवण्यासाठी हे सुद्धा वापरले जात होते. म्हणजे लोडमध्ये वगैरे स्पंज वगैरे असतो ना, त्यासाठी सुद्धा हे वापरत असत. कार्यालयामध्ये तिकिटे चिटकावताना ती ओली किंवा कागद आणि चलनी नोटा मोजताना याचा वापर करत होते. म्हणजे बघा, हे जे स्पंज आहेत बेटा, हे स्पंज तुम्हाला माहिती आहे का, नोटा मोजताना थुंका लावण्यापेक्षा टेबलवरती एक स्पंज सारखं ठेवलेलं असतं. बघा तुमच्या शाळेमध्ये वगैरे असेल, सर कसं बघा नोटा मोजतात. फीस वगैरे शाळेमध्ये जास्त असेल तर सरांना लागते नोटा मोजण्यासाठी. ठीक आहे. परत आपल्याला शिकायचं स्पंज तर तुम्हाला माहीत झालं. हे सगळे कोणत्या संघातले आहेत? निडारिया किंवा सिलेंटेराटा संघामधले आहेत. एक तर एवढं तर तुम्हाला क्लिअर झालं असेल, स्पंज सारखे आहेत. स्पंज सारखे आहेत का? निडारिया संघामध्ये स्पंज होते का? नाही बेटा. वरती कोणतं होतं? रंध्रीय संघातील प्राण्यामध्ये होता स्पंज. बरोबर आहे. निडारियामध्ये शुंडके वगैरे आपण बघितले. ठीक आहे. परत बघा, आपल्याला चपट्या कृमींचा संघ पाहायचा आहे. चपट्या कृमींचा संघ पाहत असताना तुम्हाला डायग्राम पहिल्या लक्षात येईल. फायलम प्लॅटीहेल्मिंथस यांचे शरीर हे सडपातळ असते. तुमच्यापैकी कोणी जरी सडपातळ असेल तर तो ह्या चपट्या कृमीच्या संघामध्ये येत नाही बेटा. अजिबात काळजी करू नका. ठीक आहे. त्यांचं शरीर हे सडपातळ असतं. पानासारखे किंवा पट्टीसारखे हे चपटे असते. ठीक आहे. लाईक ज्वारीचं पान, मक्याचं पान आहे की नाही, पानासारखं असते. थोडक्यात चपटं असतं, म्हणून त्याला चपटे कृमी असं म्हणतात. लक्षात आलं का? चपटे कृमी कसं म्हणतात? परत बहुतेक प्राणी हे आंतरपरजीवी आहे. अंतपरजीवी म्हणजे एंडो पॅरासाइट असतात. एंडो पॅरासाइट, अंतपरिजीवी. कोण सांगेल रे मला अंतपरिजीवी काय आहे? सांगतो, लक्ष द्या. अंतपरिजीवी म्हणजे हे प्राणी हे दुसऱ्याच्या शरीरामध्ये वास्तव्यात असू शकतात. म्हणजे बघा, समजा एखादी आपल्याला जखम झाली, जखम झाल्याच्या नंतर हे चपट्या कृमीचे प्राणी हे आपल्या शरीरामध्ये त्या जखमेमध्ये असू शकतात. ठीक आहे. म्हणजे हे एंडो पॅरासाइटिक आहेत, आपल्या दुसऱ्याच्या शरीरामध्ये जाऊन राहू शकतात हे. ठीक आहे. म्हणून ह्याला म्हणतो आपण अंतपरिजीवी असं, परजीवी असं म्हणतो. ठीक आहे. परंतु काही थोडे स्वातंत्र्य राहणारे सुद्धा जे पाण्यामध्ये आढळतात. जास्तीत जास्त हे जनावरांच्या शरीरामध्ये. ठीक आहे. असे बरेच प्राणी हे अंतपरिजीवी आहेत. पण काही प्राणी हे कसे आहेत? स्वातंत्र्य सुद्धा राहतात. पाण्यामध्ये वगैरे तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे. परत बघा, यांचे शरीर हे कसं आहे रे? देहगुहाहीन आहे. कसं आहे? देहगुहाहीन. का? तर मी तुम्हाला सांगितलं होतं, हे चपटे दिसते का तुम्हाला? एकदम असं फ्लॅट आहेत, चपटे असल्यासारखं. ह्यांना जर कट केल्याच्या नंतर ह्यांच्यामध्ये देहगुहा हे आपल्याला दिसणार नाहीत. परत ह्यांची सममिती कशी आहे रे? द्विपार्श्व सममिती आहे. म्हणजे ह्यांना आपण एका फटक्यात 2 तुकडे करू शकता. ठीक आहे. ओके. समान भाग करू शकता. द्विपार्श्व सममिती ह्यांचे शरीर आहे. हे प्राणी हे त्रिस्तरी आहेत. त्रिस्तरी तुम्हाला माहीत झाले असतील. ओके. त्रिस्तरी माहिती का? बघा, 3 लेयर सांगितले होते मी. जनन स्तर असलेले. ओके. जनन स्तर असलेले, बाह्य, मध्य आणि अंत आहे की नाही, अंतरमध्ये. ओके. परत बघा, त्यांचे शरीर हे बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर. आलं का? त्रिस्तरी म्हणजे कशा पद्धतीने बनलेलं आहे? बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर आणि अंतस्तर या 3 जर्मिनल लेअर पासून बनलेला आहे. म्हणजे 3 जनन स्तरापासून बनलेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं असेल. परत अजून एक पॉइंट आहे बेटा,
बघा पेपरमध्ये काय लिहायचं, पेपरमध्ये जर समजा तुम्हाला वर्गीकरणासहित स्पष्ट करा असं जर दिलं तर तुम्ही याचे जास्तीत जास्त 4 पॉईंट लिहू शकता. ओके, सफिशियंट आहेत आणि एक्झाम्पल लिहिलं तर ओके तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात. ठीक आहे. हे प्राणी उभयलिंगी आहेत. उभयलिंगी, इट इज अ हर्मॅपोडाइट. ओके, उभयलिंगी प्राणी आहेत म्हणजे मेल आणि फिमेल, जसं आपण म्हणतो बघा पाण्यामध्ये पण राहणारे आणि जमिनीवर पण राहणारे, या प्राण्यांना आपण उभयचर असं म्हणतो. ओके, तसं उभयलिंगी म्हणजे हे मेल पण आहेत आणि फिमेल पण आहे, दोन्हीही एकामध्येच असल्यासारखं. ओके, दोन्हीही जेंडर एकामध्येच आहेत, त्याला आपण उभयलिंगी असं म्हणतो. या एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी हे दोन्ही प्रजनन संस्था असतात. ठीक आहे. ओके, इथंपर्यंत समजलं असेल. उदाहरणामध्ये आपण प्लॅनेरिया, लिव्हर फ्लुक्स आणि पट्टकृमी इत्यादी असे उदाहरणं आपण घेऊ शकतो. ओके, आता स्टेट बोर्ड हे थोडंसं तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी काही असे टास्क देत असते. आता म्हणतोय ऐकावे तेवढे नवलच आहे. आता बघू याच्यात काय नवल दिसते आपल्याला. ओके, नवल काय आहे, समुद्रामध्ये जे प्रवाळ खडक असतात बेटा, हे प्रवाळ खडक जे आहेत हे खडक म्हणजे निडारिया संघातील प्राण्यांची मोठी वसाहत आहे. ह्या खडकामध्ये निडारिया संघातील प्राणी हे जास्त राहतात. निडारिया संघातील प्राणी हे प्रवाळ खडकामध्ये जास्त राहतात आणि याच खडकांपासून पवळे या प्रकारचे रत्न तयार होतात. आणि हे जे रत्न आहेत पवळे वगैरे, माहिती आहे का तुम्हाला पवळे, हे जे रत्न आहेत हे आयुर्वेदिक औषधामध्ये सुद्धा वापरले जाते. म्हणजे त्याला आपण प्रवाळ भस्म म्हणजे त्याची राख केली जाते. राख, त्या खडकांची राख केली जाते आणि ती राख आयुर्वेदिक औषधामध्ये वापरली जाते. त्याला आपण भस्म असं म्हणतो. ठीक आहे, प्रवाळ भस्म. म्हणजे एवढं महत्त्व आहे बेटा. निसर्गामध्ये जे जे गोष्टी आहेत त्या किती उपयोगाच्या आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून थोडंसं ऐकावे तेवढे नवलच ह्या पद्धतीनं हा दिसतोय प्रवाळ खडक तुम्हाला. ओके, याला पवळे म्हणतात. ठीक आहे. तर आपण गोलकृमी प्राणी संघ जो आहे, ह्या गोलकृमी प्राणी संघामध्ये दिसते का गोलकृमी कशा असतात, गोल शेपच्या आहेत. आपण चपट्या कृमी बघितल्या, आता आपण गोलकृमी बघतोय. तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल याच्यामध्ये देह गुहाहीन आहे का रे? नाही, आपण बघितलं होतं. सुरुवातीचे जे 2 लेक्चर आहेत खूप महत्त्वाचे होते, बरोबर आहे का? यामध्ये सगळं दिलेलं होतं. त्याच्या आधारे आपण काय करतोय, प्राण्यांचं वर्गीकरण करतोय. ठीक आहे, प्राण्यांना कोणत्या संघामध्ये टाकायचं हे आपण शिकतोय. ठीक आहे. बघा, ह्या प्राण्यांचे जे शरीर आहे हे लांबट आहे, तसंच बारीक आहे, धाग्यासारखे किंवा दंड गोलाकार असते, म्हणून त्याला गोलकृमी असं म्हणतो आपण. म्हणजे प्राणी असे भले मोठे 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 नसतात. ठीक आहे. तर हे प्राणी दोऱ्यासारखे आहेत, तसंच गोल आहेत, लांबट सुद्धा आहेत. ठीक आहे, दिसतोय का? आणि हे प्राणी हे स्वतंत्र राहणारे किंवा अंतपरिजीवी आहेत. म्हणजे हे सुद्धा प्राणी कसे असतात, लोकांच्या शरीरामध्ये राहतात. ओके, प्राण्यांच्या शरीरामध्ये राहतात, अंतपरिजीवी आहेत. तसंच हे स्वातंत्र्य सुद्धा राहतात. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का, जनावराच्या कानामध्ये गेचवा काहीतरी गोम काहीतरी जातं बघा, ते ह्या संघातला प्राणी आहे, गोलकृमी प्राणी संघ. ठीक आहे. परत स्वातंत्र्य राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. म्हणजे हे पाण्यामध्ये सुद्धा राहतात, तसंच जमिनीवर सुद्धा वास्तव्यात असू शकतात. ठीक आहे. या प्राण्यांचे जे शरीर आहे हे स्त्रीस्तरीय आहे आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. आभासी आपण बघितलं ना, नसल्यासारखं म्हणजे असल्यासारखं, थोडक्यात आभासी. ओके, आपण बघितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये. ओके, म्हणजे यांची बॉडी कॅव्हिटी जी आहे, जे काही पोकळी आहे ह्यांच्या शरीरामध्ये पोकळी असल्यासारखं वाटते, पण पोकळी आहे का नाही. म्हणजे हे आभासी देहगुहा असणारे शरीर आहे ह्यांचे. या कृमींचे शरीर हे अखंडित असून
अखंडित म्हणजे इथं असं पॅचेस असल्यासारखं आहेत का रे, असे तुकडे तुकडे जोडल्यासारखं आहे काही नाही बेटा, हे कसं आहे अखंडित आहे, असे खंड जोडलेले नाहीत, त्यामुळे याला आपण अखंडित म्हणलंय. पूर्णपणे प्लेन आहे, हा सपाट आहे, एकदम गुळगुळीत आहे, त्याभोवती भक्कम असं उपचर्म असतं. ह्याचा जो चमडा आहे हा कसा असतो, एकदम असं भक्कम असतो, तो इझिली कट होत नाही लगेच. ठीक आहे. बघा ते जर समजा तुम्हाला ते जनावराच्या कानामध्ये वगैरे जात असते बघा, काळं लांबट असते, ते जर समजा तुम्ही मारण्याचा त्याला प्रयत्न केला तर लवकर मरणार नाही. ठीक आहे. त्याचं शरीर हे कसं आहे भक्कम आहे. हे प्राणी एकलिंगी असतात आणि हे प्राणी एकलिंगी असतात. ओके. तसंच पोटातील जंत वगैरे, जनावराच्या पायामध्ये जे जंत असतात, डोळ्यातील जंत असतात, हे प्राणी आत्ताच म्हणलं होतं मी तुम्हाला शरीरामध्ये राहतात, पोटात असू द्या, डोळ्यात असू द्या किंवा जनावराच्या पायामध्ये वगैरे. हत्ती पाय माहिती आहे तुम्हाला, हत्ती रोग, भले भले मोठे मोठे पाय तयार होतात, तयार होत नाहीत, तेच पाय काय होतात मोठे होतात. ठीक आहे. तुम्हाला काही माहिती मिळवायची आहे, गरज असेल तर करा माहिती गोळा, नाहीतर पुढे चलो आपण. ओके. आता आपण वलयी प्राणीसंघ बघणार आहेत बेटा. वलयी प्राणीसंघ, या वलयी प्राणीसंघामध्ये हे प्राणी लांबट आहेत, तसंच दंडाकृती स्वरूपाचे आहेत, तसंच कायखंड खंडीभवन आहे ह्यांचं, म्हणजे ह्यांची जी बॉडी आहे हे कशी आहे सेगमेंटेड आहे. याचा अर्थ छोटे छोटे तुकडे तुकड्यांनी जोडल्यासारखे आपल्याला भास होते. ठीक आहे. म्हणून म्हणलेलं आहे कायखंड खंडीभवन असं सांगितलेलं आहे. म्हणून त्या खंडीभूत क्रमी असं म्हणतात, त्यांना काय म्हणतो आपण खंडीभूत क्रमी म्हणतो. ठीक आहे. बहुतेक प्राणी हे स्वातंत्र्य राहणारे असतात, परंतु काही हे बाह्य परिजीवी सुद्धा आहेत. स्वातंत्र्य सुद्धा प्राणी राहतात, तसंच बाह्य परिजीवी म्हणजे गोचडासारखं बाह्य परिजीवी, बाहेरून कुडतुडून खावलेले आहेत. ठीक आहे. बाहेरून खातात, ते बाहेरून जगतात, दुसऱ्या प्राण्यावर जगतात. इट इज अ एक्टोपॅरासाइट. ओके. अगोदर जे बघितलं आपण अंतपरिजीवी होते, एंडोपॅरासाइट. एंडो म्हणजे मध्ये जाऊन जगतात, हे बाहेरून जगत आहेत. ठीक आहे. स्वातंत्र्य राहणारे तसंच प्राणी हे गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात, तसंच समुद्रामध्ये आढळतात, किंवा हे जमिनीवर सुद्धा आढळतात. आणि ही वलयी प्राणीसंघ जे आहे हा तीनही जाग्यामध्ये आढळतो. प्राण्यांच्या वरती सुद्धा आहे, तसंच समुद्रामध्ये आहे, आणि गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतो, तसंच जमिनीवर सुद्धा आढळतो. हे प्राणी त्रिस्तरी आहेत. त्रिस्तरी माहिती आहे तुम्हाला, द्विपार्श्व सममिती सुद्धा दर्शवतात. त्रिस्तरी तुम्हाला माहिती आहे, त्याचे जनन स्तर 3 प्रकारचे आहेत, 3 जनन स्तरांनी बनलेले आहेत. ठीक आहे. आतापर्यंत तेच बघितले आपण. आणि सत्य देहगुहायुक्त आहेत, आणि ह्यांची जी बॉडी कॅव्हिटी आहे, ह्यांची जी देहगुहा आहे हे कशी आहे सत्य आहे, ओरिजिनल आहे. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये पोकळी इथून तिथून आहे. ठीक आहे. इथून तिथून आहे, म्हणजे याला म्हणतो आपण सत्य देहगुहा. ठीक आहे बेटा, समजते सर्वांना. ओके. यांचे प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परापाद किंवा चूषक यांसारखे अवयव असतात. आता बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल, दृढ रोम, परापाद आणि चूषक. बघा त्याने जे काही त्यांना प्रचलन वगैरे करायचं आहे त्यावेळेस ह्यांना चूषक असतो, सकर्स असतो, जेणेकरून त्याने रक्त शोषून घेतात दुसऱ्या प्राण्यांचं. ठीक आहे. एक्टो आहेत ना, हे एक्टो पॅरासाइट आहेत, म्हणजे हे दुसऱ्यावर जगणारे आहेत. ओके. बाह्य परिजीवी आहेत. परत बघा, ह्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट असं उपचर्म असतं,
त्याला आपण क्युटिकल लेअर असं म्हणतो. ओके, ह्यांचं जे शरीर आहे, ह्यांची जी चमडी हे उपचर्मापासून बनलेली आहे. ठीक आहे. हे प्राणी उभयलिंगी असतात, म्हणजे मेल आणि फिमेल हे एकामध्येच आहे, जसं की गांडूळ, जळू, नेरीस इत्यादी. आता तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे, गांडूळ माहिती आहे, जळू माहिती आहे का तुम्हाला? हे काही जळू आयुर्वेदिकमध्ये मुलींना माहिती असेल. ठीक आहे. जर समजा तुमचं बॉडीमधलं रक्त वगैरे खराब झालं असेल, ओके, स्किन ग्लो येण्यासाठी म्हणा, किंवा तुमच्या बॉडीमध्ये हे जळू हे पाण्यात सोडले जातात. आयुर्वेदिकमध्ये ट्रीटमेंट घेतली जाते ह्या जळूच्या मदतीने. हे जळू हे पाण्यात सोडले जातात, त्याच्यामध्ये पाय बुडवून आपल्याला ठेवावे लागतात आणि त्याने जे काही आपला बॉडी फ्लुइड आहे हे सक करतात, शोषून घेतात. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे सजीव काम करत असतात. वलयी संघातील प्राणी आहेत हे सगळे. ठीक आहे. वलयी संघातील प्राणी आहेत. इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. बघा, आत्ताच म्हणलं होतं मी तुम्हाला, गांडूळाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात, तर गांडूळ हे जमिनीमध्ये आपल्या गांडूळ खत तयार करतात, तसंच जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतात. ओके, म्हणून गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. जळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग कसा करतात हे तुम्हाला आत्ताच सांगितलं मी. ठीक आहे. संधिपाद प्राणीसंघ काय आहेत? आता हा जो आर्थ्रोपोडा प्राणीसंघ आहे, संधिपाद प्राणीसंघ आहे, हा छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडलेला आहे. कसा आहे? छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडलेला आहे आणि ह्याचे उपांगे तसे दिसतात जोडल्यासारखं, छोट्या छोट्या तुकड्याने जोडल्यासारखं ह्याचे उपांग दिसतात, म्हणून याला संधिपाद असं म्हणतो, म्हणजे सांधी सांधीनं जोडल्यासारखं. ठीक आहे. म्हणून याला म्हणतो आपण संधिपाद. ठीक आहे. ओके. पृथ्वीवर या प्राणी संघाला, या संघातील प्राण्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे बेटा, सर्वात जास्त आहे. म्हणजे जेवढे काही आपण ॲनिमल बघितोय त्याच्यापेक्षा ह्या प्राणीसंघामध्ये भरपूर सारं डायव्हर्सिटी आहे, भरपूर सारी विविधता आहे. ठीक आहे. परत म्हणून याला संधिपाद प्राणीसंघ असं म्हणतो आपण. ठीक आहे. या प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. म्हणजे कसलीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या बेटा, ही प्राणीसंघ कधीही कमी होत नाही, कधीही ही लवकर डेड होत नाही. ठीक आहे. म्हणजे हा प्राणीसंघ आपलं अस्तित्व अगोदरच्या काळापासून ही टिकवत आलेला आहे. ठीक आहे. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वांत उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासामध्ये आढळतात. हे प्राणी किती बी खोलीवर राहतात, किती बी खोलीवर राहतात समुद्रामध्ये, किती बी उंचीवर राहतात, तसंच जमिनीवर तर राहणारच आहेत हे. ठीक आहे. म्हणजे ह्याने कसल्याही कंडिशनला सर्वाईव्ह करू शकतात, कसल्याही कंडिशनला जगू शकतात. ठीक आहे. परत बघा, या प्राण्यांचे शरीर हे त्रिस्तरीय आहे आणि यामध्ये सत्यदेह गुहा आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला, त्रिस्तरी आणि सत्यदेह गुहा द्विपार्श्व सममिती हे दर्शवतात. तसंच याचे खंडीभूतही असते. यांच्या शरीराभोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल आहे, म्हणजे कायटिनचं लेयर ह्यांच्या शरीरावरती आहे. हाडं आहेत का ती अजून? बघा, एकत्र प्राण्यामध्ये आपण हाडं बघितले का आत्तापर्यंतच्या? नाही ना. म्हणूनच म्हणतोय ना, असमपृष्ठरज्जू मधले प्राणी बघतोय आपण. ओके, असमपृष्ठरज्जू मधले प्राणी संघ बघतोय सगळे. ठीक आहे. म्हणून त्यांना स्ट्रक्चरल सपोर्ट असा काही नाही. पण हा जो प्राणी संघ आहे ह्याला कायटिनचं जे काही बाह्य कंकाल आहे, एक्झोस्केलेटन म्हणतो आपण याला, बाहेरचं जे काही बॉडी आहे
हे कशापासून बनलेले आहे? कायटिनपासून बनलेले आहे. ठीक आहे. आणि हे प्राणी सुद्धा कसे आहेत? एकलिंगी आहेत. म्हणजे कोणतं तरी एक लिंगच त्यांच्यामध्ये आहे, दोन दोन नाहीत. ठीक आहे. परत बघा याच्यामध्ये खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी बारके 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 सजीव जे आहेत, जे खंडी भवन करून म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यापासून तयार झालेली वाटतात आपल्याला, हे सगळे ह्या आर्थ्रोपोडामध्ये येतात. म्हणजे ह्या संधिपाद प्राण्यामध्ये येतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय बघा, छोटे छोटे तुकड्यापासून बनलेलं ह्यांचं शरीर आहे. ह्यांची बॉडी जी आहे हे थोडंसं आपल्याला कसं दिसते रे? प्लास्टिक सारखं दिसते वरून. म्हणजे याचा अर्थ काय? ह्यांचं जे बाह्य कंकाल आहे हे कायटिनपासून बनलेलं आहे. ओके, कायटिन युक्त आहे. समजते का? झुरळ वगैरे हे आता बघा, हे कायटिन म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला. शोध घ्या. कायटिन म्हणजे हो का, ही जी वरचं आहे सापाची कात असू द्या, कात, किंवा ह्याचं वरचा पापुंद्रा असू द्या, हे कायटिनपासून बनलेलं आहे. ठीक आहे. थोडी झाड आहेत त्याच्यात. ओके, इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. ओके, इथं आपण थांबूयात बेटा, इथं आपण थांबूयात. यामध्ये काही डाऊट असतील उद्या आपण मृदुकाय प्राणी संघ बघूयात.